एकनाथ शिंदे यांची तब्येत ठीक असल्याचं डॉक्टरांनी सांगितलेलं आहे। सकाळपासून त्यांना खोकला ताप असल्याचं डॉक्टरांनी सांगितलेलं आहे। शिंदे सध्या साताऱ्यामधील त्यांच्या दरे या गावामध्ये मुक्कामी आहेत। उद्या सकाळपर्यंत त्यांची तब्येत ठीक होईल असं देखील डॉक्टरांनी सांगितलेलं आहे। एकनाथजी शिंदे साहेब यांना व्हायरल मध्ये ताप येतोय, सर्दी आहे, थ्रोट इन्फेक्शन आहे आणि फिवर आहे। तर त्यांना आता मी ट्रीटमेंट चालू ठेवलेली आहे। आता सलाईन वगैरे लावलेलं आहे, IV लावलेलं आहे आणि त्यांना 1-2 दिवसात बरं वाटेल ही खात्री आहे मला। सकाळपासून कशी तब्येत होती? कालपासूनच त्यांची तब्येत बरी नव्हती। होय, आता तब्येत जरा बरी आहे, कारण का आमच्या बरोबर गप्पा बोलत होते थोडे। होय, उद्या बाहेर पडू शकतील? ते उद्या मुंबईला जाणारच आहेत। किती वाजता जाणार? बघू, नक्की नाही पण जाणार आहेत। दरम्यान एकनाथ शिंदे यांना भेटायला आलेल्या नागरिकांच्या सोबत बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी सरफराज सनदी यांनी। काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आपल्या दरे गावी आलेले आहेत आणि यानंतर आज सकाळपासून त्यांची तब्येत थोडीशी बिघडलेली आहे। ताप आणि कणकण अशा पद्धतीचा त्रास त्यांना सध्या सुरू आहे। त्यामुळे सकाळपासूनच ते आपल्या घरामध्ये आहेत आणि बाहेर ते पडलेले नाही आहेत। त्यामुळे तब्येत बिघडल्यामुळे त्यांना कोणालाही भेटता येत नाही आहेत। मात्र त्यांच्या भेटीसाठी त्यांची तब्येत बिघडल्यानंतर माहिती मिळताच अनेक जण दरे गावामध्ये येत आहेत। आपल्यासोबत काही महिला आहेत। या ठिकाणी तुम्ही आलेला आहात, काय कारण? आम्हाला सकाळी समजलं की आमचे लाडके भाऊ मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आजारी आहेत, तर त्यांना भेटण्यासाठी आम्ही लाडक्या बहिणी इथपर्यंत आलेलो आहोत। आम्ही कराडवरून आलेलो आहे। हां, तुम्ही काय सांगाल लाडकी बहीण? आम्हाला त्यांना भेटण्याची खूप इच्छा आहे, त्यासाठी आम्ही एवढ्या लांबून आलेलो आहोत। तर 1-5 मिनिट आम्हाला भेटायला मिळालं तरी चालेल। तर या ठिकाणी आपण बघू शकता की या लाडक्या बहिणी ज्या आहेत त्या आलेल्या आहेत। एकनाथ शिंदेची तब्येत बिघडल्याची माहिती मिळताच मात्र त्यांची जी तब्येत बिघडलेली आहे, डॉक्टर देखील आता आतमध्ये उपचार करतायत। त्यामुळे त्यांना कोणालाही भेटणं अशक्य असल्याने या ठिकाणी त्यांना कोणालाही भेटता येत नाहीये। कॅमेरा पर्सन मिथुनसह सरफराज सनदी, झी 24 तास, दरे, सातारा।